नमस्कार. जय महाराष्ट्र. हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब, महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र. आज आपल्याला शिवसेना या संदर्भामध्ये भविष्यामध्ये शिवसेनेची वाटचाल कशी झाली पाहिजे ह्या विषयावरती आपल्याला आपले विचार मांडायचे आहेत. आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा बाळगतो. समोरचा कॅमेरा आपला खराब झाला आहे, त्याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती असावी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये शिवसेना या संघटनेला जन्माला घातलं, जन्म दिला. आणि आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नसताना ज्यांना घडवलं बाळासाहेबांनी, त्यांना मोठं केलं, आज 30 लोक पक्ष सोडून जात आहेत आणि पक्षाची गद्दारी करत आहेत. हे मोठं दुःखाची गोष्ट आहे. आपण सर्वांनी ती समजून घेण्याची काळाची गरज आहे. या संघर्षातून शिवसेना संघटनेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जन्म दिला. सामान्य माणूस शिवसैनिक घडवला. सामान्य माणसाला दगडाला त्यांनी सिंदूर लावला. तो दगड आमदार, खासदार, नगरसेवक झाला, मोठे मंत्री झाला. असं या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सामान्य माणसाला त्यांनी मंत्रिपदापर्यंत, मुख्यमंत्रीपदापर्यंत आणि देशाच्या सर्वत्र अध्यक्षपदावरती देखील मनमोहन जोशी यांना देखील पोचवलं. जोशी सरांना तिथे बसवलं. एवढ्यापर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कार्य केलं. आज सामान्य व्यक्ती प्रत्येक घरातून सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री झाले, अध्यक्ष झाले, मुख्यमंत्री झाले. हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान आहे. या आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे. या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं शिवसेना टिकली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव टिकला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शिवसेना संघटना टिकली तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये टिकेल. हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे. शिवसेना संपवायची, शिवाजी महाराजांचं नाव संपवायचा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व त्यांना संपवायचं, त्यांचं नाव संपवायचा, हा धोरण या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे. मराठी माणसा तू जागा हो आणि मराठी माणसाचा तू धागा हो आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मराठी माणसाबरोबर उभा राहा, पाठीशी उभा राहा, त्याच्या पाठीशी उभा राहून त्याच्याशी संघर्ष कर आणि या मुंबईसाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वांनी एकजूट झटले पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. आमची दुसरी तिसरी पिढी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहे. आमची दुसरी पिढी. आम्ही कॉन्ट्रॅक्ट आणि पैसे कमवण्यासाठी आम्ही राजकारणामध्ये आलो नाही. या महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी माझे वडील आणि आम्ही हे शिवसेनेसाठी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही स्वतःच्या खर्चाने, स्वतः पैसे खर्च करून, आम्ही स्वतः खिशातून पैसे दाखवून आणि या संघटनेसाठी आम्हाला अजून या 40 वर्षामध्ये संघटनेकडून एकही रुपयाचा फायदा नाही, 1 रुपया संघटनेकडून मिळाला नाही. तरी देखील आम्ही प्रामाणिकपणे ह्या मराठी माणसाच्या हक्कासाठी, जनतेच्या हितासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे निष्ठावंत आहोत. कुठली अपेक्षा न बाळगता आमदारकी, खासदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कुठली नगरसेवक, आम्ही कॉन्ट्रॅक्ट, टेंडर, पैसे न अपेक्षा बाळगता या मराठी माणसाचं टिकलं पाहिजे. मराठी माणूस या महाराष्ट्रामध्ये वाढलं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी या महाराष्ट्रातून लाखो करोडो शिवसैनिक, महाराष्ट्रातली जनता लाखो करोडो उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. सत्याचा नेहमी समाजामध्ये पराभव होत असतो. सत्याला नेहमी समाजामध्ये हरवलं जातं. प्रामाणिक माणसाला, सत्याला नेहमी हरवलं जातं.
पण एक ना एक दिवस सत्याचा विजय होतो. लोक जागृत होतात, लोक सुज्ञान आहेत, जागृत आहेत, लोक हुशार आहेत. आता राजेंद्र साळवी गेले, ते 2 वेळा पहिले पडले. त्यांना टोटल 6 वेळा आमदारकी दिली. नगराध्यक्ष बनवलं, 6 वेळा आमदारकीची तिकीट दिली. राजेंद्र साळवी हे आमच्या कोकणातून त्यांनी असा बंड केला आहे. हे निर्लज्जेचे पानं आहे. आपण शिवसैनिकांनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे. 3 वेळा आमदार आणि 3 वेळा ते पराभूत झाले आहेत. टोटल त्यांना 6 वेळा नगराध्यक्ष बनवलं राजेंद्र साळवी यांना. हा इतिहास आहे. आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या हक्कासाठी आपण लढतो, झटतो. बाळासाहेब ठाकरे यांनी सिंदूर लावला, दगडं वाचता लिहिता नाहीत अशा लोकांना या बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री केलं, खासदार केलं. हा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे जे बोलतील, ज्याला सिंदूर लावतील, तो हिरो, म्हणजे तो सर्वोच्च पदावरती बसण्याची एवढी बाळासाहेब ठाकरे यांनी असं या महाराष्ट्रामध्ये वाघ घडवले, शिवसैनिक घडवले. हा आपला इतिहास आहे. उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता एकदा उभी राहील आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, देशाच्या जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण पुन्हा एकदा सर्वांनी पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहायचं आहे. आपली लोकशाही टिकवायची आहे, आपला समाज टिकवायचा आहे, देश टिकवायचा आहे, महाराष्ट्र टिकवायचा आहे, मुंबईची टिकवायची आहे. तर आपल्याला पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करायचे आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.